बहिणींचे सगळे लाड पुरवता, पण तुम्हाला लाडक्या बहिणी जड झाल्यात का? रोहिणी खडसे फडणवीस शिंदेंवर संतापल्या. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या योजनेतून आत्तापर्यंत तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळण्यात आली आहे. केवळ 1 महिन्यापूर्वी सरकारने 80 लाख केवळ 1 महिन्यापूर्वी सरकारने 80 लाख लाभार्थी कमी झाल्याचे सांगितले होते. मात्र आता हा आकडा थेट 92 लाखांवर पोहोचला आहे. मूळ 2,04,00,000 लाभार्थ्यांच्या तुलनेत ही घट सुमारे 38% एवढी आहे. योजनेतील या मोठ्या कपातीनंतर आता विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सरकारवर अत्यंत तीव्र शब्दात निशाणा साधलेला आहे. रोहिणी खडसे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय, काही महिन्यांपूर्वी 80 लाखांपेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात आल्या होत्या. आता महिन्याभराने आणखीन 12 लाख लाडक्या बहिणींना बाद करण्यात आलेलं आहे. असं करून सरकारने तब्बल 92 लाख महिलांना अपात्र केलं आहे. सरकारमधील लोक सांगतात की लाडक्या बहिणींचा खर्च 26,197 लाख पूर्णांक 78 कोटींवरून 33,697 कोटींवर गेलेला आहे. लाडक्या बहिणींवर 7,500 कोटींचा खर्च वाढला आहे. काही महिन्यांपूर्वी 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालं आणि गेल्या महिन्यामध्ये 12 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आल्या. म्हणजे आता हा आकडा 92 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यापर्यंत पोहोचलेला आहे. सरकारमधले काही लोक सांगतात की लाडक्या बहिणींवरचा खर्च हा वाढलेला आहे. जो 26,000 कोटींपर्यंतचा होता तो आता 32,000 कोटींपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे जवळजवळ 7,500 कोटी रुपये हा लाडक्या बहिणींवरती केला जाणारा खर्च वाढलेला आहे, असं सरकारमधल्या काही लोकांचं म्हणणं आहे. माझं देवाभाऊ आणि शिंदे भाऊंना एकच विचारणं आहे की तुम्हाला आता लाडक्या बहिणींवरचा खर्च दिसायला लागलाय का? तुम्हाला आता लाडक्या बहिणी जड वाटायला लागल्या आहेत का? जिथे तुम्ही लाडक्या बहिणींचे सगळे लाड पुरवतात, त्यांच्या सगळ्या हट्ट पुरवतात, तिथे महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींवरचा खर्च काढण्या इतपत किंवा आता त्यांच्यावरती होणारा खर्च हा तुम्हाला जड वाटायला लागलाय का? आज लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे लाडके दादा नाहीत, पण माझी सुनेत्रा वहिनींना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम तुम्ही तरी करावं. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.